अभिवादन करतो। जय भीम। भीमनगरमधील सर्व माता भगिनी बंधू मित्रपरिवार यांना आज या ठिकाणी काय दोन गोष्टी बोलणार आहे। येत्या बुधवारी दिनांक 20 तारखेला महाराष्ट्र निवडणूक होणार आहे आणि सर्वांना आपल्याला त्या ठिकाणी मतदान करायचं आहे। निवडणुकीचा काळ हा सुरू झाला, त्याचा शेवट या 20 तारखेला होणार आहे। आपल्या भीमनगरमध्ये आता सर्वांचं लक्ष लागून आहे, कारण भीमनगरमध्ये ज्याचं मतदान जास्त आहे तो उमेदवार या हडपसर मतदारसंघामध्ये निवडून येणार आहे। त्या अनुषंगाने इलेक्शन एक अशी गोष्ट आहे ज्या गोष्टी 5 वर्ष कधी पूर्ण होत नाही, त्या गोष्टी इलेक्शनच्या काळामध्ये पूर्ण व्हायचा जो काळ म्हणजे तो इलेक्शन आणि इलेक्शनचं मतदान। मतदानासाठी कुठलीही गोष्ट राजकीय लोकांना कमीच आहे, कुठलीही गोष्ट सांगा त्या पूर्ण करायची क्षमता या इलेक्शनमध्ये आणि त्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना दिला। मतदान ही गोष्ट अशी ज्या कुठल्या तुमच्या गोष्टी राहिल्या त्या पूर्ण होऊ शकतात। भीमनगरमधील सर्वांना माझी विनंती आहे, आता सर्व पक्ष आपल्याकडे येतील, आपलं मतदान करायला पाहिजे। पण माझी सर्वांना एक विनंती आहे की भीमनगर मधल्या व्यक्तींनी सर्वांनी कुणाला मतदान करायचं आणि का मतदान करायचं ही सर्वात मोठी गोष्ट आपल्या यापुढं साध्य करायचं। भीमनगरमधल्या सर्वांनी आता कुठला पक्ष कुठली संघटना हेवे देवे सगळं साईडला ठेवून येणाऱ्या 20 तारखेला जे मतदान आहे ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे। फार महत्वाचं म्हणजे जी स्कीम आपल्या इथं भीमनगरमध्ये SRA झाली, ती स्कीम अर्धवट मध्ये राहिली, ती अडकवली हा भाग सुरू आहे। काही लोक घरं भेटली, काही लोक आपण अपीलमध्ये, ही एक गोष्ट। दुसरी एक गोष्ट, त्या ठिकाणी कॅनल बुजवून कॅनलचा रोड झाला, रोडमध्ये बाधित लोक झाली, त्यांचा एक ज्वलन प्रश्न आपल्या समोर या गोष्टी समोर आहेत। भीमनगरमध्ये येणाऱ्या कुठल्याही उमेदवारांनी राष्ट्रवादी असतो, शरदचंद्र पवार साहेबांचे राष्ट्रवादी असो, राजसाहेबांची मनसे असो, बाळासाहेब आंबेडकरांची आपली वंचित असो, कुठल्याही उमेदवारांनी या ठिकाणी भीमनगरमध्ये ह्या दोन गोष्टी ज्या प्रलंबित आहेत त्या गोष्टी पूर्ण करत, कारण ह्या सर्वांचे संबंध शिर्के साहेबांशी चांगले, ते व्यावसायिक आहेत, त्याच्यामुळे ह्या सर्व राजकीय व्यक्तींशी त्यांचे संबंध चांगले। आमचं यांना म्हणणं एवढंच आहे की येत्या 20 तारखेच्या आतमध्ये कुठलीही पक्ष जो आम्हाला आश्वासित करत, आम्हाला त्या ठिकाणी घरं द्यायचं वचन पूर्ण करत, अशाच व्यक्तीच्या मागं सर्व भीमनगराने थांबावं, कारण ताकद आपली इकडं संपली तर कुठलीही गोष्ट आपलं होणार आहे। कुठलाही पक्ष असू द्या, भीमनगरच्या जनतेने ही वेळ आहे आता की आपण आपले राहिलेले प्रश्न मार्गी लावायचे। त्याच्यामुळं सर्वांनी एकत्र येऊन या गोष्टी या 2 दिवसामध्ये करणं शक्य आहे, कारण एका दिवसात नोटबंदी होऊ शकते, एका दिवसात राष्ट्रपती राजवट लागू शकतं, एका दिवसात सरकार लागू शकतं, तर एका दिवसात सुद्धा सर्व पक्षांनी जर ठरवलं तर भीमनगर वासियांना जे राहिलेले घर आहेत, त्यांच्या जे बाधित होणारे जे घर आहेत कॅनलचे, तेच त्या गोष्टी होऊ शकतात। हे सर्वांनी लक्ष घ्या। मतदान हा आपला हक्काच आहे, आपलं मतदान आपण कुणाला देणार आहोत, आपल्याला कुणाला विरोध नाही, पण जो व्यक्ती जो पक्ष संघटना आपल्याला आपल्या घराचा हक्क देईल त्या व्यक्तीच्याच मागे सर्व भीमनगरीने थांबायचं, ही माझी आपल्याला विनंती आहे।